जम्मू काश्मीरमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमधनं एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। गुलमर्गमधल्या गोंडोला रोपवेमध्ये अचानक मोठा तांत्रिक बिघाड झाल्यानं सर्व केबिन्स ज्या होत्या त्या हवेतच थांबलेल्या होत्या। यामुळे सुमारे 300हून अधिक पर्यटक शेकडो फूट उंचावर हवेतच अडकले होते। हे केबिन अचानक थांबल्यानं पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली। घटनेची माहिती मिळताच लष्कर, स्थानिक पोलीस, एनडीआरएफ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। With 65 cable cars from the base to the phase 1 got stuck midway. Now there was a need to either repair it or get it rescue to be carried out. A request was received from the Cable Car Corporation as well as the District Administration Baramulla for rescue of people. And this is basically there were 65 cable cars full of people who were stranded onto the cable, and it needed a rescue. So what we have done so far as of now, by 1800 hours, we have been able to rescue along with the other agencies approximately 29 to 30 cable cars out of the 65. गुलमर्गमधल्या या सगळ्या परिस्थितीवर सरकार अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या कार्यालयानं दिलेली आहे। सर्व केबिन्स सुस्थितीत आहेत आणि तिथं अडकलेल्या सगळ्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीचं बचाव कार्य सुरू आहे। घाबरण्याचं कोणतंही कारण नाही अशा आशयाची एक पोस्ट ओमर अब्दुल्ला यांच्या कार्यालयानं केलेली आहे। विकसित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय घेतलेला आहे। जमिनीच्या सातबाराबद्दल सर्वांनाच माहिती आहे, मात्र आता राज्यातील महसूल विभाग जल सातबारा ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अशा प्रकारचा प्रयोग करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरणार आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश आणि अवैध कत्तलखान्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाचं भाजपचे नेते संजय केनेकर यांनी स्वागत केलंय। गोवंश हत्या करणाऱ्यांवर मकोका लागणार असल्यानं या निर्णयाचं केनेकरांनी आता स्वागत केलं। पहिले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी येणाऱ्या बकरी ईदच्या दिवशी इशारा दिला आणि कडकपणे सरकारमध्ये निर्णय घेतला, आणि तो निर्णय म्हणजे गोमातेचे हत्या करणाऱ्यांना विरुद्ध, गोमातेच्या हत्येचं अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या, अवैधरित्या कत्तलखाने चालवणाऱ्या यांना मोका लावण्याचा इशारा देण्यात आला, जो की जे अनाधिकृतपणे कत्तलखाने चालवतील, गोमातेची हत्या करतील, त्यांना हा इशारा आहे। आणि त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या इशाऱ्याचं मी अभिनंदन करतो। भंडाऱ्यातल्या मोहाडी तहसील कार्यालयावर युवक काँग्रेसनं भव्य मोर्चा काढला। विविध जनहिताच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या आदेशाने जे आपल्या देशात चालत आहेत, नीट पेपरच्या घोळ, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ, आज अजून 2 रुपये 70 पैसे पेट्रोल वाढलेले आहेत। त्यानंतर ओबीसी जनगणना होत आहे, त्याच्यात स्वतंत्र कॉलम नाही ओबीसीच्या, म्हणजे ओबीसीचे अधिकार धोक्यात आहे। म्हणून हे सर्व बघता आम्ही आज तुमसर विधानसभेत हा आंदोलन केलं आहे। तर ही मोदी सरकारची ही फार मोठी चूक आहे आणि जनता हे लक्षात ठेवत आहे, हे त्यांना समजायला पाहिजे। त्याच निमित्ताने आम्ही इथे तहसील ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि इथे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि युवक काँग्रेस इथं फार एक ठाम भूमिका इथं मांडणार आहे। पुढची बातमी चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगवर कारवाई करण्यात आलेली आहे। डॉन 3 या पिक्चरमधनं माघार घेणं आता त्याला महागात पडल्याचं समजतंय। रणवीर सिंगवर FWICEनं ही कठोर कारवाई केलेली आहे। रणवीर सिंगला फिल्म इंडस्ट्रीतून बॅन करण्याची घोषणा देखील केली गेलेली आहे। चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यास आणि संपूर्ण युनिट परदेशी रवाना होण्यास अवघे 3 आठवडे उरले असताना
रणवीरनं अचानक हा चित्रपट सोडला, त्यामुळे निर्मात्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे ही कारवाई आता करण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे आता FWICE शी संबंधित असलेला कोणताही तंत्रज्ञ, कामगार किंवा सहकलाकार रणवीर सिंगच्या कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार नाही। त्यामुळे आता त्याच्या आगामी चित्रपटांचं काम ठप्प होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।